आणि वर्दळीच्या सावरकर चौकात बुधवारी जुलै 23 रोजी रात्री 8:30च्या सुमारास एका सोनं व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केल्याचे समजते, तसेच व्यापाऱ्याकडील सुमारे 3 किलो वजनाची सोन्याची बॅग हिसकावून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित सराफा व्यापारी शहाद्याहून एसटी बसने धुळ्यात आले होते। सावरकर चौकातील बसथांब्यावर ते उतरताच मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना घेरले। काही कळण्याच्या आतच त्यांनी हवेत अंदाजे 2 राऊंड फायर केले। याच गोंधळाचा फायदा घेत दरोडेखोरांनी व्यापाऱ्याच्या हातातील सोन्याची बॅग हिसकावली आणि पसार झाले। दरोडेखोरांनी व्यापाऱ्याची आधीच पाळत ठेवली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र लुटलेल्या सोन्याचे वजन अंदाजे 3 किलो असण्याची शक्यता असून त्याची किंमत कोट्यवधींमध्ये असू शकते। या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे।